स्वागत आहे. आता आम्ही निघालो अलिबागला आणि अलिबागला आता वाजले आहेत 8:25 आणि 8:25ला आम्ही आता बाईक राईड करून चालू आणि मेन म्हणजे पहिलाच स्टॉप आम्ही घेतलेला आहे CNG. आम्ही CNG भरायला आलेलो आहोत आणि CNG भरायला आले त्यासोबत आमच्यासोबत आहे आमची सवत ॲज युजल. सो आता आम्ही तिघं जण चाललेलो आहोत अलिबाग. सो आता आमची ही जर्नी तुम्ही बघालच. आता CNG वरून झालं तर आम्ही पेट्रोलची लाईन लावायला घेतली पण आमचं पेट्रोल नाही भरायचं त्याचं करायचं. साहेबांना अजिबात बोलायला आवडत नाही आहे. मी त्याला म्हटलं की तू काहीतरी बोल, मीच बोलते. ऑब्विसली आता काही जास्त वेळ नाही लागला आहे की चालू केल्यापासून पण तरीही बोलायला पाहिजे ना. मी म्हटलं आता स्कायवेज सोडलं, प्रणाली तर एक्सप्लोरर नाही, सो बोलायचं तर दोघांनी बोलायचं. समजलं? समजलेलं आहे. तो मी जास्त रस्त्याचे फोटो आणि व्हिडिओ नाही दाखवणार कारण रस्त्याचे किती दाखवणार ना. त्यामुळे छोटे छोटे एक दोन जर चांगलेच वाटले तर मी रस्त्याचे व्हिडिओ टाकेल. पेट्रोलचा वास, पेट्रोलचा जगातला सुंदर वास. एकदा तुम्हाला पण आवडतो का पेट्रोलचा वास? आता आम्ही किती वाजता पोहोचतोय काय माहिती बदलापूरला. तुला काय वाटतं आपण नक्की किती वाजता पोहोचू? बदलापूरला नाही पोहोचायचं आपल्याला पोहोचायचं अलिबागला. हां, अलिबागला तुला काय वाटतं किती वाजता पोहोचावं? आता आपण जर कॉन्स्टंट राहिलो तर 11-11:30 पर्यंत पोहोचू. 8:33 झाले. हां, लेट्स ट्राय. आम्ही आता 11:30 पर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. आम्ही ट्राय करतोय. आता आम्ही निघालेलो आहोत पेट्रोल आणि CNGचा टँक फुल करून. हे बघा हे बघा हे बघा. सो आमचा प्रवास सुरू झालेला आहे. सो बघत राहा. म्हणजे जवळजवळ आम्ही किती तास प्रवास केला की 3.5 तास प्रवासानंतर आम्ही आता फायनली पोचायला लागला. तर पण अलिबागला मी रेस्टॉरंटमध्ये नाही आलो आहे. आम्ही एका स्वाद नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे फोटो पाठवायला. मला गाडी चालवून कंटाळा आला. तिला मॅप सांगून कंटाळा आला. मॅप सांगत पण नव्हती मी. ओके नीट सांगू द्या. मी जसं 15 मिनटं झाले की सांगणार. आता मी हां सांगणार मग जर असं म्हणजे असं वाटायला बापरे एवढी कमी झाले असं फील होईल. त्यामुळे मी सांगत नव्हतो. बाय द वे आता फक्त एखादा 2 किलोमीटरवरती आहोत. फक्त आता खाल्लं की निघणार आणि ताणून देणार आणि उद्यापासून दिवस स्टार्ट. माझी सवत आहे मागे बाईक पार्क करते. आता एका नाही रेल्वे आला आला नाही आला हायवे पण बॅटरी निघाला. मोबाईलची बॅटरी किती होती माहिती आहे? 20. आईच्या गावात नाही 14 आहे. वापरलं नाही ना तू? नाही नीट चालू ठेवलं होतं फक्त. आता मम्मीला फोन कर. आपण पण आईना फोन करूया का करा असेच तर जेवायला बसलो. आई आता आम्ही जेवायला बसलोय. ते असं करून सांगणार आहे तू? हां चंपकलाल. आई आता आम्ही बघा काय खातोय. मी फोटोवा करून निघालोय. जरा खाऊन जरा बरं वाटलं नाही. आता वाजले आहे रात्रीचे 12:28. तरी इकडनं अजून किती मिनिटाचा रस्ता आहे? 2.3 किलोमीटरचा रस्ता आहे. सो मी माझा नवरा आणि माझी सावत ही बघा आमचं लगेज घेऊन जाते ती पुढे. काही महिन्याने ते लगेज भरलेलं असेल. तो आता आम्ही बरं चाललो वाटलं भाई. खाली उतरून बरं वाटलं. जरा सुट्ट झाला. कारण आम्ही कंटिन्यू 3.5 तास बसलोय. आता मग आम्ही खाल्लं. सो आता आम्ही जातो आमच्या फार्मवरती. हॉटेल आय मीन रिसॉर्ट और कॉटेज. आणि आहे समथिंग दीड नाही समथिंग 1 वाजला आणि आता आम्ही 1 वाजता चेक इन केलेलं आहे. आता आम्ही खरं सांगू आम्ही सगळी फ्रेश इकडे पोरांची नाईट आऊट चाललेली आहे. आणि हे जे आहे निसर्ग. आम्ही इकडनं आलेलो आहोत आणि हे आमची रूम आहे जिकडे आम्ही तर राहतो. ते टप 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 आवाज येतो. काय माहिती कसला येतो बट छान आहे. मी आतमध्ये बंटी आला याच्यामध्ये. सो
ही आहे आमची रूम. हे बघा. आणि इकडे आहे वॉशरूम, जिकडे आता बंटी अर्धा तास आंघोळ करत होता आल्याला. 2 मिनिटात आलो की बोलते अर्धा तास. आणि हे आहे राजे महाराज आल्याला पडलेले आहे. सो आता मी जास्त काही बोलत नाही. आता आम्ही झोपणार आहोत आणि सकाळी जो आहे तो आमचा दिवस उजाडणार आहे. सो सकाळी तुम्ही बघा. आता सकाळ उजाड, आता लगेच 2 सेकंदात सकाळ होईल बघा. सो गुड मॉर्निंग. झालेली आहे 2 सेकंदात सकाळ आणि आम्ही आलेलो आहोत इकडे बीचवरती. सो ऑब्विसली आमचा अवतार तसंच आम्ही उठलो आणि लगेच तशाच अवतार तिकडे आलेलो आहोत. आणि माझ्यासोबत जॉईन झालेले आहेत हे 2 माकडं. हे दोघं आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. आणि बघा तिकडे मला फक्त एकटं सोडतात आणि ह्या दोघांचं गुलगुलू गुलगुलू चालवलं आहे. क्या शट अप. बोला काहीतरी. काय? हा माझे मित्र आहेत आकाश आणि बन. ते हनीमूनला आलेत दोघं. झालं गुलगुलू झालं त्यांचं. झालं कधी झालं. आपण येतो तेव्हा आपलं साईडला आपण हे बघ हे बघ. अरे पळ 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 पळ. सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी झालं. एन्जॉय करतायत ते. आता आम्ही इकडे बघितलेला आहे. तर हा बोलता हा खंदेरी आहे आणि त्यासोबतच हा साईडला उंडेरी आहे. आणि आमचे टूर गायडन्स म्हणजे अनिकेत शेडगेंचं असं बोलणं आहे की कुलाबा फोर्ट ह्या कुठे आहे. समोर जो दिसतोय तो पद्मदुर्ग आहे बोलतात. आणि बोलतात की इकडनं म्हणजे इकडनं अलिबाग वरून हा सीलिंग दिसतोय ना मुंबईचा. इथे तुम्हाला दिसतोय का? तुला नाही झालं. इकडे सीलिंग दिसतोय ना. ही माझी बायको आणि माझी सोबत. काय बोलतो? खवळलाय काय खवळलाय? आता चाललोय आम्ही पुढे चाललोय पण आपण आता चॉकलेटी पाणी करून खडकात नाही होती ना बस बाबा. खडकात खडकावरती काय लागेल. खडक खडक लोक तिथे बसतात हागायला बसतात. शी नको. हा इथे बसतात हागायला. सिरियसली? हा तुला ना माहिती. पाणी पुढे आलं. तू पण बालदी घेऊन येऊ शकते. या. आता आम्ही चाललो तिकडे ते कोणते रिसॉर्ट आहेत बघायला. कारण आमचं रिसॉर्ट आतमध्ये भरपूर. हे पण रिसॉर्टच वाटतं पण त्या भरपूर ना. आहेत. बाकी नाही दिसत. बाकी आम्ही आता चाललोय खाली बघ. वॉशरूम शोधतोय. आमच्याकडे वॉशरूम नाहीये. आता आम्ही बीच वरच बसणार आहे हागायला. काय वाटतं तुला याच्याबद्दल? नो कमेंट्स. हा करून आला. हा फक्त जागा शोध दाखवतोय आम्हाला दोघांना. मी इकडे बस. आम्ही इथे बसलेलो म्हणून. आता काय करताय? हे काय हागाला बसलाय? शी काय आलं? काय करत होता तुम्ही ट्राय? शी इथे बसलो ना. अच्छा तिकडे बसलो तर अंग पण दुखलं बघितलं म्हणजे यांचं काय चालू आहे. डिस्कशन काय होत होतं. काय ऑटोमॅटिक स्विचिंग ठेवली अलिबाग करायला. वाव. मराठी समजता. बघा यांच्या अंगात काय आलंय. कसे चालतात. हागायला आली वाटतं ना आता ऍक्टिंग करून करून. आम्ही आता तिकडे गेलेलो एकदम त्या साईडला
आणि आता बॅक टू पॅव्हलियन. म्हणजे आम्ही रिसॉर्टला चाललो आम्ही जिकडे रूम घेतली राहायला. ऑब्व्हियसली इकडे खूप कचरा दिसतोय तुम्हाला, पण त्या साईडला ना बीच खूप स्वच्छ होता. खूप छान वाटतंय. पण माझा अवतार बघा ना, सकाळी उठली शूज घातल्याने लगेच मी बाहेर पडले. मी काय बघितलं पण नाही की काय अवतार आहे काय नाही, कारण आमच्या रूममध्ये मिरर पण नाही. पण ठीक आहे, न्यू आहे, छान आहे. सूर्याचे ते कोवळी कोवळी किरणं पण अंगावर पडतात. हां चला आता आम्ही 2 मिनटात आम्ही आमच्या रूमवरती पोहोचू. आलेलो येताना ऐका 2 मिनटावरती रिसॉर्ट आहे. तुम्हाला तरी मी व्ह्यू दाखवते. समोरच आहे शांत, एकदम शांत पण थोडाफार खवळलेला समुद्र. सो आता आम्ही दाखवतो. खरं तर लोक उलटं दाखवतात की रिसॉर्टपासून बीचचं अंतर. सो आता मगाशी मी शूट नाही केलं, सो मी आता दाखवते की बीच टू रिसॉर्टचं अंतर. सो बघा, ॲज युजल 2 कपल एकत्र चालत आहेत. हे बघा काय आलं. मग दुसऱ्या गल्लीतून आलो. म्हणजे हा रस्ता, ही गल्ली नाही आहे, मला दुसरी गल्ली दाखवायची होती. आमची गल्ली चुकलेली आहे. पण सकाळी उठून माझ्या बंटी भाऊजींनी पूर्ण रस्ता झाडून काढलेला आहे, कुठून कुठे जातो रस्ता. त्यामुळे त्यांना कळेल ही दुसरी गल्ली आहे. सही वाटतं ना. आणि हा सूर्य. लॉंग रूटने आलेलो आम्ही. आता इकडनं आलो, पण आमचा फार्म ह्या साईडला आहे. आणि फार्म ह्या साईडला असून जवळजवळ अर्ध्या मिनटावरती बीच आहे. पण आम्ही खूप गोल फिरून आलो. सो दिस इज आवर रिसॉर्ट. आम्ही इकडे राहतो. रिसॉर्ट म्हणजे इथे फार्म स्टे आहे. दरवाजा बंद करायचा आहे. हे बघा, हे यांचं वाईट घर आहे स्वतःचं. आणि ते समोर आहे ना, तिकडे आम्ही राहतोय. हे त्यांचं घर आहे. आणि हे आमच्या 2 बायकर्सच्या बाईक. आता एक साईड चाललेले आहेत दुकान शोधायला. आणि इथे आम्ही राहतोय. इथे नाश्ता आलेला आहे. उपमा, बुर्जी पाव आणि चाय. बिल झालेलं आहे बघा किती, 260. ओके हे बघा.